राज्याला लाज आणणारी घटना। मंत्रालयाला लाचखोरीचा विळखा। झिरवाळांच्या दालनात एसीबीचा छापा। हे आहे महाराष्ट्राचं पॉवर सेंटर। लोककल्याणकारी योजना राबवण्यासाठीचं प्रशासकीय केंद्र म्हणजे मंत्रालय। मात्र याच मंत्रालयात महाराष्ट्राला लाज आणणारी घटना समोर आली आहे। मंत्रालयाला लाचखोरीचा विळखा पडलाय। मंत्रालयातील दुसऱ्या मजल्यावर असणारं अन्न आणि औषध प्रशासन मंत्रालय, जे नरहरी झिरवळ ह्या विभागाचे खरं तर मंत्री आहेत आणि याच विभागामध्ये खरं तर काल एसीबीची रेड पडली आणि यामध्ये एका क्लार्कला आहे ते ताब्यात घेतलेलं आहे। पोलिसांनी अटक करण्यात आलेली आहे। होय, हाच तो अन्न आणि औषध प्रशासन विभागाचा क्लर्क राजेंद्र ढिरंगे। यालाच मंत्रालयात 35,000 रुपयांची लाच घेताना एसीबीनं सापळा रचून अटक केली आणि या ढिरंगेवर गुन्हा दाखल झालाय। त्यानंतर राज्यात मात्र खळबळ उडाली। मेडिकलचं रद्द केलेलं लायसन्स रिन्यू करण्यासाठी राजेंद्र ढिरंगेनं 50,000 रुपयांची लाच मागितली होती। मात्र त्यानंतर कशी तडजोड झाली आणि ढिरंगे कसा रंगेहात पकडला त्याची माहितीच तक्रारदारानं दिली आहे। मग नंतर आम्ही गेलो मंत्रालयात परत त्यांना भेटायला। तेव्हा राजू ढिरंगे भेटले आणि ते म्हणले की तुमचे 12 दिवसाचे बंद आहे, त्या बंदाची तुम्हाला पैसे द्यावं लागेल। मी बोलले सर एवढं तर नाही करू शकत, मी माझी छोटी दुकान आहे, मी 12 दिवसामध्ये बंद ठेवलं मला परवडतील, कारण की 50,000 मी 12 दिवसात नाही कमवू शकणार। मग साहेब काहीतरी कमी करा। ते म्हणले की ठीक आहे मी नाही करू शकत, पण ते आमचे साहेब आहेत। म्हटले कोण? ते रामदास गाडे डॉक्टर म्हणून आहेत, त्यांच्याशी भेट दिली त्यांनी आमची। त्यामुळे म्हटलं आता मी नाही देऊ शकत आणि मला काहीतरी जागरूक माणुसकी दाखवली पाहिजे आणि मी इंटिग्रेशनमध्ये गेलो आणि तक्रार दाखल केली। मंत्रालयात लाचखोरीच्या प्रकरणाचे राज्यात तीव्र पडसाद उमटले। त्यानंतर या प्रकरणाचे धागेदोरे आपल्यापर्यंत आल्यास आपण राजीनामा देऊ अशी भूमिका मंत्री नरहरी झिरवाळांनी व्यक्त केली। ते आपल्याकडे क्लर्क म्हणून काम करतात आणि त्यांना सुनावणी वगैरे त्याचे पेपर वगैरे जे काय असतात ते बनवण्याचं काम ते करतात आणि त्यांच्याकडून हा प्रकार झाला आहे, त्याला कुठेही आपण पाठीशी घालणार नाही आणि शासकीय किंवा जे कायदेशीर बाब असेल त्याचं त्याला जाब द्यावा लागेल। एक आहे, जर खरंच माझ्याशी त्याची लिंक जोडली गेली तर मी राजीनामा देईन। ज्याने केलं त्याला तर त्याची सजा लगेच भोगावं लागते, त्याच्यातून काही निष्पन्न निघालं तर माझ्यापर्यंत जर जबाबदारी आली तर मी राजीनामा देईन। दुसरीकडे राजेंद्र ढिरंगेला अटकेनंतर न्यायालयात हजर करण्यात आलं। यावेळी लाचलुचपत विभागानं सत्र न्यायालयात जोरदार युक्तिवाद केला। न्यायालयात नेमकं काय घडलं पाहूया। राजेंद्र ढिरंगेला न्यायालयात हजर करण्यात आलं। त्यानंतर न्यायालयानं ढिरंगेला एसीबी विरोधात काही तक्रार आहे का अशी विचारणा केली। मात्र आपली कुठलीही तक्रार नसल्याचं ढिरंगेनं म्हटलं। तसंच मेडिकल आणि केस डायरी बद्दलही विचारणा केली। त्यानंतर एसीबीच्या वकिलांनी युक्तिवाद करताना मेडिकल दुकानाचं 12 दिवसांसाठी निलंबन केल्याप्रकरणी ढिरंगेला लाच घेताना रंगेहात पकडलं। त्याच्याकडे 43,270 रुपये रक्कम आढळली। ही रक्कम कशाची आहे? ढिरंगेच्या वरिष्ठांचा गुन्ह्याशी काही संबंध आहे का? याबरोबरच मालमत्तेबाबत माहिती घ्यायची आहे, त्यामुळे ढिरंगेला एसीबी कस्टडी देण्याची मागणी करण्यात आली। यानंतर आरोपीच्या वकिलांनी आरोपीची व्हॉइस सॅम्पल तपासणी आणि त्याच्या संपत्तीची तपासणी करा, कारण जी रक्कम सापडली ती जप्त केली आहे। त्यामुळे आरोपीला एसीबी कस्टडी ऐवजी न्यायालयीन कस्टडी देण्याची मागणी केली। त्यानंतर न्यायालयानं 16 फेब्रुवारीपर्यंत ढिरंगेला एसीबीची कोठडी सुनावली आहे। आतापर्यंत तालुका जिल्हा पातळीवर लाचखोरीच्या घटना घडत होत्या। आता राज्याच्या पॉवर सेंटरमध्येच लाचखोरीच्या या घटना घडायला लागल्यानं ही महाराष्ट्राची मान शर्मेनं खाली घालायला लावणारी घटना आहे। त्यामुळे मंत्रालयासह सगळ्याच कार्यालयातील लाचखोरीला पायबंद घालण्यासाठी मुख्यमंत्री फडणवीस काय कडक कारवाई करणार? नरहरी झिरवाळ यांची मंत्रिपदावरून हकालपट्टी होणार का? याकडेही राज्याचं लक्ष लागलंय। भरत मोहोळकर आणि गणेश कवडेसह सूरज मसूरकर, साम टीव्ही न्यूज, मुंबई।